नमस्कार, मी सुवर्णाच फॅशन क्लब मध्ये तुमचे खूप खूप स्वागत. पहा, आज आपण व्ही गळा आहे, व्ही नेक डिझाईन आहे, खूप सुंदर होणार आहे. पैठणीचे ब्लाऊज आहे. चला तर मग आपण ती कशी केलेली आहे ते पाहूया. त्याची मापे दाखवते. उंची घेतलेली आहे 15.5 इंच. तुमच्या मापानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. 5.5 इंचचा मोंडा घेतलेला आहे आणि चौकोन बॉक्स आखून घेतला. 1.5 इंचचा आपल्याला मोंड्याचा आकार देण्यासाठी 1.5 इंच घेतले क्रॉस मध्ये ठेवून. छातीचे माप आहे 10 इंचाचे. गळा रुंदी घेतली. आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे. गळा रुंदी 2.5 किंवा 2.25 इंच. मी 2.25 इंच घेतली. खालच्या साईडला 3 इंच घेतली आणि एक चौकोनी बॉक्स आखून घेतला. बाकीचे जे सर्व मापे आहेत तुमच्या ब्लाऊज नुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि आपण आता स्ट्रेट अशी व्ही शेपचा आकार देऊन घेतलेला आहे. आणि आता व्ही शेपचा आकार दिल्यानंतर मी थोडासा कसा कर्व आकार देऊन घेतला, म्हणजे हा जो गळा आहे तो एकदम असा खूप सुंदर बसतो. असा थोडासा कर्व आकार देऊन कट करून घेतला. आपण मेन फॅब्रिकचाही गळा कट करून घेऊयात. गळा कट झाल्यानंतर मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे ते असे व्यवस्थित ठेवून घेतले आणि टाचण्या लावून घेतल्या. आता गळ्याचा जो आकार आहे तो जसा व्हिडिओ दाखवलेला आहे त्याप्रमाणे जॉईन करून घ्यायचा. गळ्याचा आकार जो आहे तो जॉईन करून झाला, म्हणजे मेन फॅब्रिक आणि अस्तर जॉईन करून झाले. आता टाचण्या काढून घेतल्या. त्याला छोटे छोटे कट मारायचे, म्हणजे हे अस्तर जे आहे ते असे व्यवस्थित दुमडून घ्यायचे आणि एक वरून वरच्या साईडने दापटीप मारून घेतली. दापटीप मारून झालेली आहे. पहा, एकदम सुंदर आणि व्यवस्थित आलेला आहे. आता चारही साईड आपण जॉईन करून घेऊयात. अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ते जॉईन करून झाले. एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घ्यायचे. दोरे एक्स्ट्राचे कापड जे आहे ते कट करून घेतले. तर पाठीचे जे आहे ते टक्स मारून घ्यायचे. हे पहा, टक्स जे आहे ते मारून झालेले आहेत. ह्या पद्धतीने दोन्ही टक्स मारून घ्यायचे. हे पहा, टक्स मारून झालेले आहेत. आता आपण काठाची डिझाईन बनवायची आहे. तर काठ जो आहे काढून घेतलेला त्याला मी पहा कशी टिप मारत आहे. एक साईडने काठ दुमडून घेतला आहे आणि पाठीमागच्या टंचनच्या साईडला मी एक बोट ठेवलेला आहे. जसे मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे बोट ठेवून अशी टिप मारून घेतली, म्हणजे आपल्याला जो व्ही शेप जो गळ्याचा आकार आहे त्याला एकदम असे व्यवस्थित येते. जी पट्टी आहे ती मारून झाली टिप. आता त्याचे दोन भाग करून घेतले आणि आपल्याला अशी पट्टी जशी व्हिडिओ दाखवलेली त्याप्रमाणे जॉईन करून घ्यायची. ह्या पद्धतीने जॉईन करून घेतले. एक साइड जॉईन करून झालेली आहे. दुसरी साइड ह्याच पद्धतीने जॉईन करायची आहे. खालची पाठीची जी पट्टी असते त्याला बरोबर सेंटर केलेला होता. मी एक निशाणी करून घेतली होती आणि त्याला बरोबर सेंटरला येईन या पद्धतीने एक ते काठ जे आहे ते जॉईन करून घेतलेले आहे. आता दुसरे काठ ह्याच पद्धतीने जॉईन करून घ्यायचे. गळ्याचा जो व्ही शेपचा आकार आहे ते कॉर्नर आलेला आहे. तिथून आपल्याला थोडेसे कसे डिझाईन जे आहे ते काठ दुमडून घेऊन व्यवस्थित डिझाईन येण्यासाठी थोडे काठ दुमडून घ्यायचे. एक साईडचा तर दुमडून घेतलेलाच आहे, दुसऱ्या साईडचा त्याच पद्धतीने डिझाईन बरोबर येईल ह्या पद्धतीने असा किती सुंदर दुमडला गेला आणि डिझाईन पण खूप सुंदर तयार झाली. ह्या पद्धतीने दुमडून घेतला आणि टिप मारून घेतली.
पहा काठाची एक साइड तर दुमडून म्हणजे जॉईन करून झालेला आहे. आता आपण दुसरी साइड ह्याच पद्धतीने जॉईन करायची. तर साइडचे जे कापड आहे खालच्या पाठीच्या साईडला टीप मारायची आणि काठाचा जेवढा भाग येतो तेवढा काठाचा भाग मी असा दुमडून घेतला आणि टीप मारून घेतली. म्हणजे खालचा पाठीचा भाग आहे तो जॉईन करून झाला. तर दुसऱ्या साईडला ह्याच पद्धतीने काठ दुमडायचे. हे पहा दोन्ही साईड आपल्या काठाच्या दुमडून झालेल्या आहेत. आता वरच्या साईडलाही जशी खालच्या साईडला दुमडलेली आहे तशीच टीप मारून घ्यायची. सुरुवातीला मी खालची पाठीचा भाग करून घेतला म्हणजे वरच्या साईडला एकदम व्यवस्थित येते. हे जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे दोन्ही साईडने आपल्याला काठ जो आहे तो जॉईन करून झाला. दुसऱ्या साईडला त्याच पद्धतीने काठ दुमडून घेऊन मोंड्यापर्यंत जे आहे ते टीप मारून घेतली. आता डिझाईन तयार झालेली आहे. आता एक्स्ट्राचा जो काठाचा भाग किंवा खाली एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घेतल्यानंतर आता आपल्याला पाठीची पट्टी लावून घ्यायची. पाठीची पट्टी लावण्यासाठी एक साइडने टीप मारून घेतलेली आहे आणि एक साइड जॉईन करून घेतली. एक दाबटीप टाकून घ्यायची. दाबटीप मारून झाली. आता ही पूर्ण पट्टी आपल्याला आतल्या साईडला दुमडायची आहे. म्हणजे आपल्याला तुरपाई करायची आहे. तर दुमडून आतल्या साईडला दुमडून घेऊन 5 नंबरची शिलाई मारून घेतली. शिलाई मारून झालेली आहे. चला तर मग ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा म्हणजे या डिझाईनचा उपयोग होईल. कारण पैठणी साडीची डिझाईन काटकने असून छोटी जर डिझाईन केली तर खूप काट वाया जाते. त्यामुळे कस्टमरचे सजेशन होते. कस्टमरच्या म्हणण्यानुसार ही डिझाईन बनवून दिलेली आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.